जागा जी आहे अतिशय कमी मताने पराभूत झाली आहे. कुठली मुद्दे नेमकी या ठिकाणी पराभवासाठी कारणीभूत ठरली असं वाटतं? नाही नाही, असं काही नाही. मुळात बघा, पराभव असतो. त्याची उगाच कारण मीमांसा करून ह्याला दोषी त्याला दोषी ठरवण्यात अर्थ नाही. आणि मला असं वाटतं की त्याच्यावर फार मोठं भाष्य करायचं आहे. पराभव झालाय, पुन्हा विजयाला उभं राहायचं आहे. आता ज्यांनी केला, मतदारांनी मतं दिली, हे जर आपल्याला मान्य असेल त्याचे भाष्य कशाला करायचं? तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी गाजवला. आम्हाला मतदारांचा कौल मान्य आहे. काल वर्धापन दिन साजरा झाला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात असं म्हटलंय की लोकसभेत आपल्याला जो विजय मिळाला ती तात्पुरती सूज आहे आलेली आणि ती सूज लवकरच उतरणार आहे. तुमची की आमची असं विचारायचं ना आम्हाला? विचारा त्यांना. तुम्ही ज्याच्या कोबड्या घेऊन उभे आहात ना, तर मला कधी कधी मी शब्द जरा सांभाळून वापरणारा माणूस आहे. निर्लज्जम सदा सुखी असा एक म्हण आहे आपल्याकडे. माणसं किती निर्लज्ज होऊ शकतात की अरे तुम्ही एवढे जर ताकदवर तर पळून का गेलात हा प्रश्न पहिला विचारा ना. कुणाच्या आश्रयाला गेलात? सुरतमध्ये कुणाचं राज्य आहे? गुवाहाटीमध्ये कुणाचं राज्य आहे? आणि गोव्यामध्ये कुणाचं राज्य आहे? भारतीय जनता पक्षाची राज्य असलेल्या राज्यामध्ये जाऊन पळून जाता, शुराची भाषा करता. शोभत नाही तुमच्याकडून. पळपुट्यांना धर्म नसतो बरं का, पळपुटेच असतात. गद्दार असतो. म्हणून काल साहेबांनी मस्त उदाहरण सांगितलं. ते मला वाटतं आमचं ओमराजे म्हणायचा की आजही इतिहासामध्ये आपण विचारलं खंडोजी खोपडा कोण होता, तर लोक काय म्हणतात खालून? गद्दार म्हणतात ना. 350 वर्ष होऊन गेली, 400 वर्ष होऊन गेली, तरी खंडोजी खोपडा गद्दारच म्हणतात. ज्यांच्या हातावर गद्दाराचा स्टॅम्प लागला तो आयुष्यात जाऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. संपर्क करा.